ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. माझा आवाज ऐकू येतोय आणि स्क्रीन दिसतील सगळ्यांना? Yes, sir. ओके, सो लेट मी स्टार्ट. ठीक आहे. सो लास्ट लेक्चरला आपण एक्झरसाइज 3.4 मधला पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता. तो मला मी होमवर्क दिलता आणि काल मला कोणीच त्याचा आन्सर नाही पाठवलं. ओके, इट्स ओके. तुम्हाला तुमचे पेपर वगैरे चालू आहे वाटतं, त्यामुळे मी कन्सिडर करू शकतो. सो नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, तर जस्ट वेट. पोस्ट. So ठीक है. So let me start now. Question number 2. Prove the following. Same exercise. Exercise number 3.4. Exercise number 3.4. आणि तुमचा क्वेश्चन नंबर आहे 2. क्वेश्चन नंबर 2 आहे प्रूव्ह द फॉलोइंग. प्रूव्ह द फॉलोइंग. त्यातला पहिला क्वेश्चन आहे sin 2x plus sin 2y. sin 2x plus sin 2y divided by sin 2x minus sin 2y. sin 2x minus sin 2y is equal to tan x plus y upon tan x minus y. ठीक आहे, हा आपला क्वेश्चन आहे. सो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. काल आपण जे फॉर्म्युले बघितले, फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन. ओके, ते 8 फॉर्म्युले, ते फॉर्म्युले तुमचे पाठ झाले असतील. सो ते फॉर्म्युले यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो वी टेक द हियर लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड is sin 2x plus sin 2y divided by sin 2x minus sin 2y. ओके, वरती कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल? sin c प्लस sin d चा फॉर्म्युला. तो काय फॉर्म्युला आहे आपला? sin c प्लस sin d. सो दॅट फॉर्म्युला इज, इथं तुम्ही 2 टाइम्स sin c प्लस d म्हणजे 2x प्लस 2y अपॉन 2 इंटू cos c मायनस d 2x मायनस 2y अपॉन 2 डिवायडेड बाय, आता खाली कोणता फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला? sin c मायनस sin d चा, कारण मध्ये मायनस आहे, हा 2x आहे. ओके, सो ती सुरुवात होती cos पासून. 2 cos c प्लस d. c च्या जागेवरती 2x आहे, इथं 2y अपॉन 2 इंटू साइन 2x मायनस 2y अपॉन. ओके, ठीक आहे ना. वरती sin c प्लस sin d चा फॉर्म्युला वापरला, खाली मी sin c मायनस sin d चा फॉर्म्युला वापरला. आता काय काय कॅन्सल होईल बघा. इथलचा 2 इथलचा 2 कॅन्सल झाला, बरोबर. इथं वरती काय राहतंय बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, बरोबर. त्या ब्रॅकेट मधून 2 बाहेर काढला, तो 2 आणि डिनोमिनेटरचा 2 काय होऊन जाईल रे? तो इथं 2x प्लस 2 आहे ना रे, किंवा इथं 2x मायनस 2 आहे. प्रत्येक ठिकाणी 2 2 2 2 आलेला आहे. सो मी काय करतो, न्यूमरेटर मधून प्रत्येक ठिकाणून 2 कॉमन काढला आणि डिनोमिनेटरला परत 2 2 आहे. सो न्यूमरेटरचा 2 आणि डिनोमिनेटरचा 2 काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याकडे काय राहील? वरती राहिला sin x प्लस वाय इंटू कॉस एक्स मायनस वाय डिवायडेड बाय, इथं राहील कॉस एक्स प्लस वाय इंटू साइन एक्स मायनस वाय. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे बघा, साइन अपॉन कॉस कोण असतो रे? साइन अपॉन कॉस इट्स अ टॅन एक्स प्लस वाय, आणि कॉस अपॉन साइन कॉट एक्स मायनस वाय.
बट आपल्याला जे राईट हँड साईड प्रूव्ह करायची आहे ते दोन्ही टॅन टॅन मध्ये आहे. सो या कॉटला काय करा, रेसिप्रोकल करा त्याचा, म्हणजे त्याला डिनॉमिनेटरला घेऊन जा. डिनॉमिनेटर जर केला म्हणजे त्याचा रेसिप्रोकल कोण असतो, टॅन असतो. सो कॉटचा खाली काय होईल, टॅन होईल, आणि अँगल किती, एक्स मायनस वाय. दिस इज इक्वल टू RHS. जास्त नाही बघा, फक्त 2 मार्काचा क्वेश्चन होता, कारण आपण इथं साइन सी प्लस साइन डी वापरला, खाली साइन सी मायनस साइन डी वापरला. 2 2 कॅन्सल होईल, ब्रॅकेटमध्ये 2 कॅन्सल होईल, साइन अपॉन कॉस टॅन, कॉस अपॉन साइन कॉट, आणि कॉट आला इथं खाली. ओके, सो सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. sin 6x plus sin 4x, sin 6x plus sin 4x minus sin 2x is equal to 4 cos x sin 2x cos 3x. 4 cos x into sin 2x into cos 3x हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता. ओके, सो वी टेक द लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू sin 6x प्लस sin 4x मायनस sin 2x. अगोदर मी काय करतो, ह्या दोघांसाठी sin c प्लस sin d चा फॉर्म्युला वापरतो. काय फॉर्म्युला, 2 टाइम्स sin c प्लस d. इथं c कोण आहे आता, 6x, आणि d कोण आहे आता, 4x. सो 6x प्लस 4x डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस 6x मायनस 4x डिवाइडेड बाय 2. ओके, मायनस साइन 2x पुढचा ॲज इट इज. सो इज इक्वल टू काय होईल बघा, 2 साइन 6x प्लस 4x किती रे, 6 प्लस 4 10, आणि डिवाइडेड बाय 2 आहे. सो 10 बाय 2 किती झाला तो, 5x. ओके, 6 प्लस 4 10, 10 अपॉन 2 5 झाला तो. ठीक आहे ना. नेक्स्ट इथं कॉस 6x मायनस 4x किती, 6 मायनस 4 2, 2 अपॉन 2 x मायनस इथं साइन 2x आहे हा, बरोबर. आता इथं मी साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरतो. तो फॉर्म्युला काय आहे, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. सो काय कॉमन निघेल रे, इथं कॉस एक्स आहे, इथं कॉस एक्स आहे. सो कॉस कॉस मी कॉमन काढला. ठीक आहे, परत इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2 2 पण कॉमन काढा बाहेर. म्हणजे काय बाहेर कॉमन निघलं, 2 कॉस एक्स कॉमन निघला. सो ब्रॅकेटमध्ये काय राहील, इथं राहिला साइन 5x मायनस इथं कोण राहील आता, साइन एक्स. सो परत कोणता फॉर्म्युला, साइन सी मायनस साइन डी. ओके, 5x मायनस एक्स आहे, मग त्याचा फॉर्म्युला काय असतो, हे बघा इथं 2 cos x ॲज इट इज इंटू 2 अगोदर असतो cos c प्लस d 5x प्लस x अपॉन 2 c प्लस d अपॉन 2 इंटू साइन c मायनस d 5x minus x upon 2. Okay, so we get here 2 times cos x in bracket इथं 2. आता हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये आलाय, मल्टिप्लिकेशन मध्ये सगळे 5x प्लस x किती झाला, 6x, 6x अपॉन 2 किती, 3x cos 3x, आणि साइन 5x मायनस x 4x, 4 अपॉन 2 2 साइन 2x. ओके, आता सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये. सो 2 इंटू 2 किती, 4. ओके, जसं आता त्यांनी दिलंय त्या वेळी मी अरेंज करतो, आधी कॉस लिहिलाय, मग साइन दिलाय, परत कॉस लिहिलाय. ओके, सो इथं बघा हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये. सो 2 इंटू 2 4 झाला, त्यानंतर हे लिहिलं कॉस एक्स, त्यानंतर साइन 2x, आणि फायनली हा कॉस 3x इज इक्वल टू RHS. हे झालं आन्सर. सोपं होतं का नाही, येस, व्हेरी व्हेरी सिम्पल. तुमचे फक्त फॉर्म्युले पार्ट पाहिजे. आता फॉर्म्युले पार्ट असेल तर समजत असेल काय चाललंय, नंतर ट्रिग्नोमेट्री ठीक आहे ना, अवघड आहे बघा. फॉर्म्युले पार्ट पाहिजे तर कळतं आपण ते फॉर्म्युले वापरतो कसे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे साइन एक्स, मोठा आहे तुला क्वेश्चन. साइन एक्स मायनस साइन 3x, साइन एक्स मायनस साइन 3x प्लस साइन 5x.
sin 5x minus sin 7x divided by cos x minus cos 3x, cos x minus cos 3x minus cos 5x plus cos 7x is equal to cot 2x. cot 2x हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. cot 2x आहे हा is equal to cot 2x. ठीक है, so we take the left hand side. So LHS is equal to काय दिलंय बघा, sin x minus sin 3x plus sin 5x minus sin 7x divided by cos x minus cos 3x minus cos 5x plus cos 7x. मी काय करतो, ह्याच्या टर्म्स ना थोड्या रिअरेंज करतो. म्हणजे काय करतो बघा, हे जे sin x आणि sin 5x आहे, हे जे दोघं प्लस प्लस आहे ना त्याला सोबत लिहितो. म्हणजे हा sin x, सॉरी हा sin x, त्यानंतर हा sin 5x याला मी सोबत लिहितो, दोघं प्लस प्लस आहे. नंतर हे मायनस sin 3x मायनस sin x 7x याला आपण सोबत लिहितो, बट मायनस साइन कॉमन काढू. म्हणजे काय होईल बघा न्यूमरेटर आता, sin x प्लस sin 5x मायनस कॉमन काढला आणि हे मायनसचे प्लस झाले sin 3x आणि हा sin 7x डिवाइडेड बाय. आता वरतीच्या पॅटर्न मध्ये ना आपण त्याच पॅटर्न मध्ये मला खाली कॉस लिहायचा. हे बघा इथं sin x आहे, मग इथं लिहितो मी cos x, ओके, मायनस cos 3x आणि इथं cos 5x आहे, सो मी cos 5x आधी लिहितो, cos 5x. इथं sin x sin 5x होता, इथं cos x cos 5x आला. ठीक आहे, आता राहिलं कोण रे, cos 7x प्लस आहे आणि cos 3x मायनस आहे. सो इथं काय मायनस वगैरे कॉमन काढायची गरज नाही. सो मी cos 7x आधी लिहिला आणि मायनस करून दिला cos 3x. आता इथं बघा वरती कोणते कोणते फॉर्म्युला अप्लाय होणार आहे, इथं sin c प्लस sin d, इथं सुद्धा sin c प्लस sin d आणि खाली cos c मायनस cos d, cos c मायनस cos d. ओके, बघा sin c प्लस sin d चे फॉर्म्युले आता. सो काय होईल, ह्या दोघांसाठी मी अप्लाय करतो अगोदर. सो ते झालं sin c प्लस sin d, 2 sin c प्लस d x प्लस 5x x प्लस 5x divided by 2 into cos x minus 5x x minus 5x divided by 2 मध्ये sin मायनस परत ब्रॅकेट 2 into sin c plus sin d परत. सो sin c plus d 3x plus 7x divided by 2 into cos 3x minus 7x 3x minus 7x upon 2 whole bracket complete 3x minus 7x है तो divided by इधर cos c minus cos d, cos c minus cos d का फॉर्मूला का असतो minus 2 sin, अगोदर ॲडिशन होईल x plus 5x divided by 2 into sin x minus 5x divided by 2. ओके, परत इधर cos c minus cos d परत मायनस पासून स्टार्ट झाली, minus 2 sin 7x plus 3x divided by 2 into sin परत 7x minus 3x divided by 2. ओके, बस आता सिम्प्लिफिकेशन. हे बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. ओके, सो तो 2 कॉमन निघून काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. ओके, सगळ्या ठिकाणचा 2 काय होईल, कॉमन निघेल आणि कॉमन निघून तो काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. सो आपण 2 कॅन्सल करू, सो रिमेनिंग टर्म्स काय राहिल्या त्याचं सिम्प्लिफिकेशन करू आधी आपण. ओके, सो बघा इथं काय राहील, sin x प्लस 5x किती 6x, 6x अपॉन 2 किती 3x, सो तिथं राहिला sin 3x इंटू इथं cos x मायनस 5x मायनस 4x अपॉन 2 किती सॉरी
कॉस मायनस 2x ब्रॅकेट नाही, तिथे होईल कॉस मायनस 2x, कॉस मायनस थिटा राहिला, मायनस ब्रॅकेट ओपन करा कारण मल्टिप्लिकेशन आता पुढे सगळी, 2 आपण कॅन्सल केला, 3x प्लस 7x 10x, 10/2 किती 5, हा झाला साइन 5x इंटू कॉस 3 मायनस 7 किती -4, -4/2 -2, सो हा झाला कॉस मायनस 2x डिवायडेड बाय, इथं मायनस आहे, सो हा मायनस 2 कॅन्सल केला, साइन x प्लस 5x 6x/2 3x इंटू x मायनस 5x/2, x मायनस 5x किती -4x, -4x/2 -2x, ओके परत मध्ये मायनस आहे, साइन 7x प्लस 3x/2 10/2 किती झाला तो 5x इंटू साइन 7 मायनस 3x/2 किती झाला तो 4x/2 2x, ओके. आता नेक्स्ट स्टेपला मी साइन मायनस थिटा कॉस मायनस थिटा यांचे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले वापरतो, सो साइन 3x as it is, cos minus theta cos theta cos 2x minus sin 5x as it is, cos minus theta cos 2x divided by, this is minus sin 3x, सांगा रे sin minus theta minus sin theta, सो तो मायनस पुढे येईल आणि इथं ऑलरेडी मायनस आहे, सो मायनस मायनस काय झाला प्लस sin 2x मायनस इथं साइन 5x आणि साइन 2x ॲज इट इज. आता मला व्यवस्थित बघून सांगा न्यूमरेटर मधून कॉमन काय निघेल रे, न्यूमरेटर मधून कॉमन काय निघेल, साइन cos 2x आहे ना, इथं cos 2x आहे, इथं cos 2x आहे, सो cos 2x वरतून कॉमन निघेल आणि डिनॉमिनेटर मधून कॉमन काय निघेल, इथं sin 2x आहे आणि इथं sin 2x आहे, ठीक आहे. सो त्यांना मी कॉमन काढतो, सो इज इक्वल टू वरती मी कॉमन काढला cos 2x, सो ब्रॅकेट मध्ये काय राहील, इथं राहिला sin 3x मायनस इथं राहिला sin 5x डिवायडेड बाय, आता डिनॉमिनेटर मधून sin 2x कॉमन काढला, ओके इथं राहिला sin 3x पुढे राहिला sin 5x, ओके सो दोन्ही ब्रॅकेट सारखे झाले कॅन्सल, सो वी गेट द आन्सर फायनल हिअर नाव. काही आता राहिलं काय फक्त आपल्याकडं वरती राहिला cos 2x, खाली राहिला sin 2x, कारण तो ब्रॅकेट कॅन्सल झाला, cos अपॉन sin कोण असतं cot, आणि राईट हँड साईडला काय होतं cot, आपल्याला cot 2x प्रूव्ह करायचं होतं बघा, येस दिस इज अ cot 2x, ओके सो धिस इज द फायनल आन्सर. आता हा क्वेश्चन किती मार्काला आहे माहिती का, फक्त 2 मार्काला आहे, ओके बट सोल्युशन असेल, ठीक आहे. पेपर कसा गेला रे आज, रेसिडेन्शियल न्यू आर्ट्स वाल्यांचा पेपर होता ना आज मॅथचा, सोपा होता. आपल्याला झाल्यापैकी बरेचसे क्वेश्चन होते ना, मी बघितला पेपर, हो हा डिफॅक्टरायझेशन पण आलं होतं कालचं. कालचं यस बरोबर 2 मार्काला आला तो क्वेश्चन सोपं होतं, ठीक आहे चांगलं आहे बघा. आपला जर सिलेबस सगळा झाला असता तर तुम्हाला आउट ऑफ पण आले असते. आपलं डिटर्मिनंट मॅट्रायसेस राहिलं होतं आहे ना, आणि इकडचं परमिटेशन कॉम्बिनेशन बाकी आहे, सिक्वेन्स सिरीज बाकी आहे, बरंच बाकी आहे. ठीक आहे चांगली गोष्ट, चांगला पेपर गेला. आमच्या इकडचं म्हणजे ऑफलाईनच्या मुलांनी आउट ऑफ पेपर कव्हर केलेत. सो ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 नाव. क्वेश्चन नंबर 4 है sin 18 into cos 39 plus sin 6 into cos 15 is equal to sin 24 into cos 33. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता इथं 2 ट्रिग्नोमेट्री मल्टिप्लिकेशन मध्ये, इथं 2 ट्रिग्नोमेट्री मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. सो लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन मध्ये जर असेल तर आपण कोणते फॉर्म्युला वापरतो,
डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले वापरतो. ठीक आहे. सो मी अगोदर LHS घेतो. तुमच्या नोटबुकमध्ये समजा डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले लिहिलेले असतील तर बघून घ्या एकदा. मी तोपर्यंत लेफ्ट हँड साईड लिहितो इथं. साइन 18 कॉस 39. मी डिग्री साईन लिहित नाही, डायरेक्ट नंबर लिहितो. साइन 6 इंटू कॉस 15. बघितले का सगळ्यांनी डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले? डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले वापरण्यासाठी 2 ने मल्टिप्लिकेशन करावं लागतं, बरोबर आहे का रे? म्हणजे फॉर्म्युला असा आहे आपला 2 sin a cos b इज इक्वल टू 2 sin a sin b इज इक्वल टू, करेक्ट ना? असे फॉर्म्युले आहे आपले. किंवा 2 cos a cos b इज इक्वल टू, या टाईपचे फॉर्म्युले आहे आपल्याकडं, बरोबर. सो मला काय करावं लागेल माहिती का सगळ्यात अगोदर, की 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल यांना, या इक्वेशनला. सो मी काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं, इंटू बाकीचं ॲज इट इज साइन 18 cos 39 प्लस साइन 6 cos 15. ओके. सो 1/2 बाहेर तसाच ठेवा, 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो तो झाला 2 sin 18 cos 39 प्लस 2 sin 6 cos 15. आता वापरा फॉर्म्युले. सो 1/2 इंटू 2 sin a इंटू cos b. 2 sin a cos b काय फॉर्म्युला आहे याचा? साइन a साइन ए प्लस b, प्लस बरोबर. साइन a प्लस b प्लस साइन a मायनस b, बरोबर ना? ओके. आता इथं साइन a cos b परत सेम सांगा काय फॉर्म्युला येईल? साइन a प्लस b 6 प्लस किती तो 15 प्लस साइन a मायनस b, साइन c प्लस साइन d ना, ये 6 मायनस 10 ब्रॅकेट कंप्लीट. ओके. सो 1/2 आउटसाइड इंटू ब्रॅकेट मध्ये सांगा रे, साइन 18 प्लस 39 किती? 57 57 प्लस साइन 18 मायनस 39 किती? -21 मायनस 21. ओके. 6 प्लस 5 किती? 21, बरोबर. आणि 6 मायनस 15 किती? -9 -9. आता पुढच्या स्टेपला मला काय करायचंय, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले वापरायचे. सो हा साइन 57 ॲज इट इज. पुढे काय बघा, साइन -21 म्हणजे साइन मायनस थिटा काय असतो रे? मायनस साइन थिटा. म्हणजे हा झाला मायनस साइन 21. पुढे प्लस साइन 21, परत साइन -9 साइन मायनस थिटा मायनस साइन थिटा. सो त्याच्यामुळे काय झालं, हा मायनस साइन 21 हा प्लस साइन 21 कॅन्सल झाला. म्हणजे राहिलं कोण? 1/2 इंटू साइन 57 मायनस साइन 9, हे दोघं जण राहिले. इथं कोणता फॉर्म्युला लिहिला होता? साइन सी मायनस साइन डी. ओके. साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला काय असतो? 2 cos c प्लस डी 57 प्लस 9/2 इंटू साइन c मायनस डी 57 मायनस 9/2. इथलचा 2 आणि 2 झाला कॅन्सल. ओके. सो वी गेट हेअर cos, सांगा रे 57 प्लस 9 किती? 66/2 किती? 33 इंटू साइन 57 मायनस 9 किती? 48 2 किती? 24 ओके. काय होतं बघा, राईट साईडला तेच लागत होतं ना आपल्याला. येस, साइन 24 आणि कॉस 33 आलंय आपलं. साइन 24 आणि कॉस 33. सो मग त्याला जसं रिक्वायर तसं लिहितो. साइन 24 ला आधी लिहिलं, नेक्स्ट कॉस 33 इज इक्वल टू RHS. हे झालं आन्सर. ओके. सिंपल होता. नंबर 5 नेक्स्ट. नंबर 5 नंबर 6 खूप फेमस क्वेश्चन आहे बघा. बऱ्याचशा पेपरला, बऱ्याच कॉलेजला वगैरे ते क्वेश्चन विचारतात. कारण CET JEE ला पण येऊन गेलेले क्वेश्चन घेतो दोन्ही पण. नंबर 5 आणि नंबर 6 आता जे आपण 2 स्टडी करणार आहे ते. सो नंबर 5 आहे cos 20 इंटू cos 40 इंटू cos 60, हे डिग्री दा वरती, इंटू cos 80 इज इक्वल टू
1/16 हे प्रूव्ह करायचं आपल्याला. याचा आन्सर किती आला पाहिजे? 1/16. ठीक आहे, सिंपल आहे क्वेश्चन. हा जर समजला तर पुढचा समजेल. साईनचा पुढचा फक्त साईन आहे, कॉसच्या ऐवजी साईन आहे. इथं cos 20, 40, 60, 80 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो वी टेक फर्स्ट लेफ्ट हँड साइड. cos 20 मी डिग्री लिहित नाही, फक्त नंबर लिहितो. cos 40, cos 60, cos 80. याच्यामध्ये तुम्हाला कोणाची व्हॅल्यू माहिती रे? cos 60 ची व्हॅल्यू माहिती. cos 60. करेक्ट. किती असते cos 60 ची व्हॅल्यू? 1/2. 1/2. सो ती मी 1/2 लिहिली. cos 80 1/2 ला घ्या पुढं. ओके, इंटू. आता ह्या दोघांसाठी मला काय करायचं माहिती का? cos 20 cos 40 साठी याचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. कोणता? डिफॅक्टरायझेशनचा. ओके, सो मी काय करतो मग त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवतो. cos 20 cos 40 सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये ब्रॅकेटमध्ये ठेवलं म्हणजे याचा मिनिंग नाही असं काय चेंज होणार. ठीक आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, सो 1/2 इंटू. आता इथं जर मला डी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला जर वापरायचा असेल ना तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल. ओके, सो मी इथं 2 ने डिवाइड करतो आणि त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 ने मल्टिप्लाय करतो. सो 2 ने मल्टिप्लाय झालं, 2 ने डिवाइड झालं. cos 20 cos 40 आणि बाहेर कोण आहे? cos 80. सो हा 1/2 काय झाला? 1/4. ठीक आहे, इंटू. हा वापरा फॉर्म्युला. 2 cos 20 cos 40 म्हणजे 2 cos A cos B. काय याचा आन्सर? 2 cos A cos B. cos A plus B. cos A plus B म्हणजे 20 plus 40. पुढं प्लस cos A minus cos B. A minus B. Yes, 20 minus 40 into cos 80. ठीक है, आता सिम्प्लिफिकेशन. सो 1/4 इंटू 20 प्लस 40 किती? 60 प्लस cos 20 minus 40 किती? -20 इंटू cos 80 as it is. ओके, सो 1/4 इंटू इथं फक्त मला निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचा आहे. cos -20 काय असतो? cos 20 इंटू cos 80. आता काय करा, cos 80 ने एक मिनिट, cos 60 ची व्हॅल्यू पण लिहून घेऊ आपण. cos 60 नाही तर आला, cos 60 1/2 असतो. सो 1/4 इंटू cos 60 1/2 प्लस cos 20 आणि बाहेर कोण आहे? cos 80. ठीक आहे, मी cos 80 ने फक्त मल्टिप्लाय करतो आतमध्ये. 1/4 तसंच ठेवला बाहेर. सो आतमध्ये आला आता इथं 1/2 इंटू cos 80 प्लस हा जो cos 20 ना याला पण कशाने मल्टिप्लाय होईल? cos 80 ने. ठीक आहे, आता इथं परत मला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? cos A cos B 2 पाहिजे पण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, परत इथं मला 2 ऍडजस्ट करायचं आहे. सो हाऊ टू ऍडजस्ट नाव? हा 1/4 दिस इज 1/2 इंटू cos 80. सो 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं. इथं cos 20 इंटू cos 80 is equal to 1/4 into this is 1/2 cos 80 as it is. ओके, याच्यामधला 1/2 मी बाहेर ठेवला. आता मी काय करतो, थोडेसे ब्रॅकेट इथं चेंज करतो. जो तुमचा इथं स्क्वेअर ब्रॅकेट होता ना त्याला मी कर्ली ब्रॅकेट टाकतो. तर इथं ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेट येणार आहे ना आता. आणि इथं जो आपला फॉर्म्युला अप्लाय होणार आहे कोणासाठी? 2 cos 20 इंटू cos 80. याच्यासाठी मी काय करतो, राऊंड ब्रॅकेट टाकतो. सॉरी, स्क्वेअर ब्रॅकेट टाकला आणि ब्रॅकेट परत कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, येस. सो आता सिम्प्लिफिकेशन आहे फक्त. 1/4 इंटू कर्ली ब्रॅकेट मध्ये 1/2 cos 80 प्लस 1/2 इथं परत cos A plus B cos A minus B. सो cos A plus B म्हणजे 20 plus 80 प्लस cos A minus B cos 20 minus 80. ठीक आहे, खाली लिहितो मी त्याला वाटलं सर. cos 20 minus 80 राउंड ब्रैकेट कंप्लीट, स्क्वायर ब्रैकेट कंप्लीट, कर्ली ब्रैकेट कंप्लीट. ठीक है,
सो इट इज इक्वल टू 1/4 इथं 1/2 cos 80 प्लस 1/2 इन ब्रॅकेट 20 प्लस 80 किती झालं रे 100 प्लस cos 20 मायनस 80 मायनस 60. आता काय करा निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरा इथं आणि 1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका म्हणजे काय होईल 1/4 इंटू हा 1/2 cos 80 ॲज इट इज इथं मी 1/2 ने मल्टिप्लाय केलं 1/2 cos 100 ओके cos मायनस 60 काय असतो cos 60 प्लस 1/2 cos 60 आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे आलो बघा आपण आन्सरच्या खूप क्लोज होता 1/2 cos 80 ॲज इट इज प्लस 1/2 मला सांगा रे इथं काय दिलंय तुम्हाला cos 100 आहे ओके cos 100 या cos 100 साठी मला आलेड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा म्हणजेच मी cos 100 ला कसं लिहू आलेड अँगलचा फॉर्म्युला वापरून मी असं लिहू शकतो का बघा cos 180 मायनस 80 लिहू शकतो का असं आलेड अँगलचा फॉर्म्युला सेकंड क्वाड्रंट मध्ये ना cos 100 सो मला कॉसचं कॉसच ठेवायचं आहे म्हणून मी एक्स ॲक्सिस यूज केला 180 मायनस 80 म्हणजेच किती 100 ओके येस नेक्स्ट पुढं काय राहिलं हा प्लस इथं 1/2 बरोबर आणि cos 60 किती असतो परत 1/2 ब्रॅकेट कंप्लीट. हे का असं लिहिलं आता तुम्हाला ह्या स्टेपला समजेल 1/4 इंटू हा 1/2 cos 80 प्लस 1/2 इंटू सांगा रे cos 180 मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स ॲक्सिस यूज केलाय बघा सो कॉसचं कॉसच राहणार आहे cos 80 बट सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस का असतो निगेटिव्ह हे मायनस झालं ओके दिस इज अ मायनस आणि 1/2 काय झाला 1/4 ओके सो 1/4 इंटू दिस इज 1/2 cos 80 हे प्लस हे मायनस मायनस 1/2 cos 80 आणि प्लस किती राहिला 1/4 सो बघा रे 1/2 cos 80 प्लस 1/2 cos 80 मायनस कॅन्सल सो ब्रॅकेट मध्ये फक्त कोण राहिला आता 1/4 बरोबर 1/4 किती झाला 1/16 इज इक्वल टू RHS. सो दिस इज द आन्सर 4 मार्काचा क्वेश्चन आहे बघा हा किती 4 मार्क्स. ठीक आहे काय केलं माहिती का फक्त आपण डीफॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरलेत बाकी काहीच नाहीये दोनदा वापरले फक्त कुठं कुठं वापरलं तुम्हाला मी सांगतो वाटलं तर मार्क करून येतो लगेच. हे बघा इथं फॉर्म्युला वापरला आपण इथं 2 cos 20 इंटू cos 40 होता ठीक आहे बाकी ऍडजस्टमेंट सगळ्या त्या 2 ने मल्टिप्लाय करा 2 ने डिवाइड करा ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करा ठीक आहे ना त्याचं आन्सर बघा माझं हे आलं सो त्याला मी एक स्क्वेअर ब्रॅकेट पण टाकलं त्यासाठी तुम्हाला समजावं म्हणून ओके इथे एकदा फॉर्म्युला वापरला बाकी सिम्प्लिफिकेशन कुठपर्यंत इथपर्यंत इथं परत 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने डिवाइड केला सो परत मला इथं काय करायचं होता डीफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला वापरायचा होता सो 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने डिवाइड केलं सो त्याचा आन्सर बघा इथं आलं cos 20 प्लस 80 म्हणजे cos A प्लस B आणि हा cos A मायनस B ठीक आहे इथं सो दोन ठिकाणी फक्त मी डीफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरले आणि इथं आलाड अँगल फॉर्म्युला होता हे cos 80 कॅन्सल होण्यासाठी ओके सो वी गेट द आन्सर. आता सेम असाच प्रॉब्लेम मला साइन साठी सॉल्व्ह करायचा आहे sin 20 sin 40 sin 60 sin 80 इज इक्वल टू 3/. सो तो लास्ट क्वेश्चन आहे हा एक्सरसाइज मधला तर सॉल्व्ह करू आपण आपली ही पण एक्सरसाइज किंवा हा पण पॉईंट समजा सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स. सो क्वेश्चन नंबर 6 है sin 20 इंटू sin 40 डिग्री मध्ये आहे सगळे sin 60 sin 80 इज इक्वल टू 3/16. आता तुम्हाला मागच्या प्रॉब्लेमचा रेफरन्स आहे आता ठीक आहे सो तुम्हाला समजेल आपल्याला हे कसं करायचं आहे सॉल्व्ह. सो मी जसं मागच्या प्रॉब्लेमला इथं कोणते फॉर्म्युले यूज झाले cos C 2 cos A cos B
तसे तर साईनसाठी फॉर्म्युला यूज होणार आहेत. ओके, सो डिफरन्स काय नाही आहे. सो वी टेक द लेफ्ट हँड साईड. मागच्या ज्या स्टेप्स केल्या त्याच मी रिपीट करणार आहे सगळ्या, फक्त इथं साईन आलेला आहे. सो वी कॅन राईट हिअर लेफ्ट हँड साईड sin 20, sin 40, sin 60 आणि sin 80. याच्यामध्ये तुम्हाला कोणाची व्हॅल्यू माहिती रे? sin 60 ची व्हॅल्यू माहिती. sin 60 येस, किती ती व्हॅल्यू? √3/2. √3/2. √3/2 इंटू sin 80. आता √3/2 ला मी स्टार्टिंगला लिहितो. सो √3/2 इंटू, आता हे जे दोघं दिसतात का रे तुम्हाला, sin 20 sin 40, यासाठी मला फॉर्म्युला वापरायचा आहे डिफॅक्टरायझेशनचा. सो त्याला मी एका ब्रॅकेटमध्ये टाकलं sin 20 sin 40 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये बाहेर कोण आहे? sin 80. ठीक आहे, येस. सो 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 2 ने डिवाइड करावं लागेल. ओके, सो मी डिवाइड केलं 2 ने ब्रॅकेटच्या बाहेर आणि 2 ने केलं आतमध्ये मल्टिप्लाय. आतमध्ये कोण आहे? sin 20 sin 40 इंटू इथं sin 80. सांगा रे, 2 sin A sin B, दोन्ही साइन साइन. चौथा 4 नंबरचा फॉर्म्युला आहे तो. इथं 2 2 4 झाला. cos A plus B minus cos B minus A. काय येतं म्हणे? cos हा बोला ना की काय, cos A plus B का A minus B अगोदर? minus cos. ब्रॅकेट आपण तुझ्याच ठेवलेले आहेत ना? येस. अगोदर A plus B का A minus B आहे? माझा सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला कसा लिहिलाय काल? एकच मिनिट आपण A plus B च लिहिलंय. एकच मिनिट. हे बघा रे, हा फॉर्म्युला आहे sin A sin B. जर तुम्हाला A plus B अगोदर ठेवायचा असेल नाही तर कोणता साइन तर मी ते विचारतो. मायनस साइन आला का? मायनस कॉस A plus B प्लस कॉस A minus B हा फॉर्म्युला. तो मायनस कशामुळे आला? ओरिजिनल आपला -2 साइन A होता. सो cos A plus B minus cos A minus B. सो मी मायनस ट्रान्सफर केला. त्यामुळे फॉर्म्युला काय झाला? 2 sin A sin B इक्वल टू मायनस आहे अगोदर. हा, जर तुम्ही cos A minus B जर अगोदर घेत असेल तर तुम्ही तो पण म्हणू शकता. जर तुम्हाला A plus B अगोदर ठेवायचा असेल, जे तुम्ही मला आता सांगत होते त्यावेळेस मला सांगितलं स्टार्टिंगला मायनस. ओके, मायनस cos plus B प्लस A minus B हा फरक होतो. अप्लाय करतो मी इथं. लिहू का मायनस? इथं समजा तो फॉर्म्युला मायनस कॉस A plus B प्लस 40 कॉस A minus B 20 minus 40. ठीक आहे, इंटू बाहेर कोण आहे? sin 80. सो इट इज इक्वल टू √3/4 इंटू, सांगा रे, मायनस cos 20 प्लस 40 किती? cos 60 प्लस cos 20 minus 40 cos minus 20 in sin 80. सो इज इक्वल टू √3/4 इंटू, मी ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह अगोदर लिहितो. ठीक आहे ना, काय हरकत नाही त्याला. सो cos मायनस थिटा काय झाला रे? cos थिटा झाला, किंवा राहू द्या, आहे त्याच पोझिशनला ठेवतो सगळं, आहे का नाही. इथं मायनस cos 60 ची व्हॅल्यू किती? 1/2 प्लस cos minus 20 किती होईल? cos 20. येस, cos 20. cos minus थिटा cos थिटा. बाहेर कोण आहे? sin 80 आहे. आता आपल्याला काय करायचंय? बाहेरच्या sin 80 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. √3/4 तसाच ठेवायचा बाहेर शेवटपर्यंत. सो √3/4 इंटू, ओके, मायनस 1/2 इंटू sin 80. sin 80 मल्टिप्लाय करतो, प्लस इथं आता cos 20 इंटू sin 80. मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय राहिलं होतं बघा? 1/2 cos 80 राहत होता नाही का इथं बघा, आपण मल्टिप्लाय केल्यावरती. तसं इथं कोण राहिलं आता? इथं राहिला मायनस 1/2 इंटू sin 80. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू √3/4 इंटू, सो आता हा मायनस 1/2 sin 80 असाच ठेवायचा आहे जोपर्यंत तो कॅन्सल होत नाही तोपर्यंत. आता ह्या दोघांसाठी मला परत डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचा आहे.
कॉस आणि साईन आहे. सो मी काय करतो, 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने डिवाइड करा, ठीक आहे, इंटू कोण कॉस 20 साईन 80. आता मी ब्रॅकेट चेंजेस करतो थोडेसे. सो √3/4 इंटू इथं वापरला मी कर्ली ब्रॅकेट -1/2 साईन 80 प्लस 1/2 बाहेर ठेवला, इथं स्क्वेअर ब्रॅकेट, एक 2 आतमध्ये नेला, 2 cos 20 इंटू साईन 80. ओके, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सो √3/4 इंटू -1/2 साईन 80 ॲज इट इज प्लस 1/2. सांगा रे, अगोदर कॉस नंतर साईन. 2 cos A साईन बी. sin A plus B minus sin A minus B. व्हेरी गुड. साईन ए प्लस बी अगोदर म्हणजे 20 + 80 मायनस साईन ए मायनस बी, बरोबर ना. 20 - 80 हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि कर्ली ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट. सो इज इक्वल टू √3/4 इंटू हा -1/2 साईन 80 प्लस 1/2. सो इथं राहिला साईन 20 + 80 साईन 100 मायनस साईन 20 - 80 साईन -60. ओके, आता त्या 1/2 ने मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो काय भेटेल तुम्हाला, √3/4 इंटू कर्ली ब्रॅकेटमध्ये -1/2 साईन 80 ॲज इट इज प्लस हा 1/2 इंटू साईन 100. ठीक आहे, अगोदर बघा इथं साईन -60, साईन मायनस काय असतो, मायनस साईन थिटा, बाहेर मायनस आहे, मायनस मायनस काय होईल तो प्लस 1/2 साईन 60. ओके, आलो बघा आपण आन्सरच्या जवळ. आता √3/4 दिस इज -1/2 साईन 80 प्लस 1/2. ओके, आता ह्या साईन 100 ला मला परत काय करायचंय, अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, सो हा जो साईन 100 दिसतोय ना, याला कसं लिहू रे मी, जसं मागच्या क्वेश्चन मध्ये लिहिलं तर मी cos 100. 180 minus 80. करेक्ट, 180 मायनस 80. 180 मधून 80 गेलं किती, आता 100 प्लस 1/2 साईन 60 किती, √3/2. सो इट इज इक्वल टू √3/4 इंटू दिस इज -1/2 साईन 80 प्लस 1/2. हा सांगा रे, साईन 180 मायनस थिटा, एक्स ऍक्सिस आहे साईनचं साईन. ओके, 80. आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन काय असतो रे, पॉझिटिव्ह. सो हे आन्सर कसं येईल, Positive. यस हे आन्सर राहील पॉझिटिव्ह. सो हे पॉझिटिव्ह राहिलं, जे आलं अँगल फॉर्म्युला वापरला आपण तो. ठीक आहे, सो हा प्लस √3 इंटू 1 झाला √3 आणि 2 इंटू 2 झाला 4. सो नेक्स्ट स्टेपला काय होणार इथं, हा -1/2 साईन 80 आणि प्लस 1/2 साईन 80 काय झाला, कॅन्सल. ठीक आहे, सो रिमेनिंग टर्म्स √3/4 इंटू ब्रॅकेटमध्ये फक्त कोण राहिला, √3/4 आणि करा मल्टिप्लिकेशन, √3 इंटू √3 3, 4 इंटू 4 16 इज इक्वल टू RHS. ओके, हा पण क्वेश्चन 4 मार्कासाठी थिअरीला. समजलं का रे, हा झाला बघा सेकंड प्रॉपर क्वेश्चन आपला प्रूव्ह दॅटचा. त्याला मी एक्सपोर्ट करतो लगेच, एक्सपोर्ट ऑल, एक्सपोर्ट ॲज अ PDF, एक्सपोर्ट. एक 2 मिनिटं थांबा फक्त. आता समजलं का आजचं लेक्चर, तुम्हाला त्या पेजवर जाता नाही यायचं, नेमकं PDF ला लावलं डाउनलोड करायला. Yes, sir. ओके, सो परत एकदा प्रॅक्टिस करा आणि बुक मधले सॉल्व क्वेश्चन राहील आपला फेज, तो आता पूर्ण ट्रिग्नोमेट्रीवर राहील. पूर्ण म्हणजे ह्या आठवड्याचे पूर्ण म्हणण्याचं त्याला, इकडे जेव्हा आपण शिकलो ना मागच्या थर्सडे पासून, गुरुवारपासून तर आजच्या एवढं आपलं रविवारच्या पेपर राहील.
आता याच्यातला एकच टॉपिक राहिला आपला सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स. तो पुढे 2 लेक्चरमध्ये व्हायचे, म्हणजे आपल्या विकेंडला हे चॅप्टर संपून जाईल. पार्ट 1 चे आपले 3 चॅप्टर कंप्लीट व्हायचे, मग आपण पार्ट 2 चं